कॅश काउंटरसमोर उभा असलेल्या वेटरला त्यानं आवाज दिला. तोच लगबगीने धावत येऊन त्यानं विचारलं, सर बोला ना. अहो काही नाही, ते माझ्या मोबाईलची चार्जिंग संपत आली आहे. तिथे काउंटरवर कोणाचं चार्जर असेल तर मी माझा मोबाईल तिथे चार्जिंगला लावू शकतो का? यावर वेटर म्हणाला, हो लावू शकता ना, काही अडचण नाही. द्या इकडे, एक चार्जर आहे तिथे. रतनने स्वतः जाऊन त्याचा मोबाईल तिथे चार्जिंगला लावला. वेटर काउंटरजवळ त्याच्या जागेवर येऊन बसला. तितक्यात हॉटेलसमोर एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. गाडीतून एक खादी घातलेला धिप्पाड माणूस उतरला. डोक्यावर कडक गांधी टोपी, दोन्ही कानात सोन्याच्या बाळ्या, चेहऱ्याला शोभेल अशी दाढी आणि रुबाबात भर घालणाऱ्या पिळदार मिशा. हा सगळा पेहराव बघून क्षणभर रतनला वाटलं की तो व्यक्ती कोणी बागायतदार किंवा नेता असेल. पण त्या व्यक्तीला बघून वेटर ताडकन उभा राहिल्यानं रतननं वेटरला विचारलं, दादा कोण आहे तो ते? यावर वेटर म्हणाला, आमचे शेठजी आहेत, हॉटेलचे मालक, अण्णा माळी. ओ, नाईस पर्सनॅलिटी. जरा वेळ तिथेच थांबून रतनने एक नजर घड्याळाकडे बघितलं आणि वेटरला म्हणाला, दादा मोबाईल आणि तिथे खुर्च्यावर आमच्या सर्वांच्या बॅग्स आहेत, त्यावर 5 मिनिटं लक्ष राहू द्या. मी बाकीच्यांना विचारून येतो अजून किती वेळ लागणार आहे ते.